What did happen to the last 10? हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन. तर माझ्याकडे अशा भरपूर अशा साड्या नाही आहेत जशा इतर महिलांकडे असतात, कारण मी साडी जास्त नेसत नाही, त्याच्यामुळे मी ड्रेसच जास्त घालते, त्याच्यामुळे मी साडीच घेत नाही. आणि या ज्या साड्या दाखवणार आहेत त्या आय थिंक 7-8 वर्षांपूर्वीच्या आहेत. आत्ता घेतलेल्या 1-2 कोणीतरी दिलेल्या वगैरे असतील, पण बाकीच्या सगळ्या साड्या हा 7-8 वर्षापूर्वीच्याच आहेत. आणि आत्ताच्या तर म्हणजे आता तर भरपूर व्हरायटी निघाले साडीमध्ये की आपण सांगू शकत नाही, कारण ट्रेंडच चालू आहे साडीचा. आणि साडी 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 सगळीकडे फक्त साडीच दिसते, ड्रेस खूप कमी दिसायला लागलेत. आणि साडी म्हणजे स्त्रीचं सौंदर्य हे साडीतच छान दिसतं, त्याच्यामुळे. आणि आता ट्रेंडला पण आहे साडी, त्याच्यामुळे सगळ्यांकडं एवढ्या भरपूर साड्या असतात. तशा माझ्याकडे नाही आहेत, कारण मी नेसतच नाही, त्याच्यामुळे मी घेत पण नाही. आणि तुम्हाला तर आत्ता नवीन निघालेल्या साड्या तर माझ्याकडे एकसुद्धा दिसणार नाही तुम्हाला, कारण मी नेसत नाही, त्याच्यामुळे मी घेत नाही. आणि हे पण मला घेऊन देत नाहीत, कारण बोलतात आहे त्याच तू नेसत नाही, तर घेऊन कशाला नुसतं कपाटात ठेवायला घेते. त्याच्यामुळे मी ड्रेसच जास्त घेते आणि ड्रेसच वापरते. तर बघा, ट्रेंड आहे साडीचा, त्याच्यामुळे आता भरपूर व्हरायटी निघालेत आणि भरपूर साड्या पण भरपूर प्रकारच्या साड्या निघालेत. आणि जिथे तिथे आपल्याला आता फक्त साडी साडी आणि साडीच दिसते. तर माझ्याकडून अशी अपेक्षा करू नका की माझ्याकडे एवढ्या भारी भारी साड्या असतील, तर अशा नाही, कारण 7-8 वर्षांपूर्वीच्या साड्या आहेत. आणि तेव्हा काय एवढा काय ट्रेंड वगैरे काही साडीचा नव्हता, किंवा व्हरायटी पण एवढ्या नव्हत्या. तर माझ्याकडे जसं म्हणजे मला आवडेल तशी मी साडी घेतलेली आहे. आणि त्याच्यात तेव्हा जास्त व्हरायटी वगैरे नसल्यामुळे एवढ्या काही भारी साड्या नाही आहेत माझ्याकडं, पण ज्या आहेत त्या माझ्यासाठी भारीच आहेत. तर मी त्यात आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि किंमत ती तर मला म्हणजे आठवल्या त्याच्या, एखाद्या दुसऱ्याची आठवली तर सांगेल, कारण आता एवढ्या वर्षापूर्वी तर एवढं लक्षात नाही आहे, पण ज्याच्या आठवतील त्याच्या सांगेलच मी. तर चला, आपण वेळ न घालवता आपण बघूया माझं साडी कलेक्शन. तर पहिली साडी तर ही आहे नेटची साडी. आणि ही मी घेतली होती, हे बघा अशी पिंक कलर आहे, इथे गुलाबी आणि ही बॉर्डर आहे, आणि इथेच गोल्डन कलरची पट्टी आहे इथे. आणि नेटमध्ये आहे, छोटे छोटे असे डायमंड्स लावलेले आहेत त्याच्यावरती, हे बघा. आणि हे बघा अशी आहे. तर ही साडी घेतलेली मी लग्न झाल्यानंतर संक्रांतीसाठी, आय थिंक पहिली संक्रांत होती माझी, त्यासाठी घेतलेली. तर किंमत तर नाही आठवते, आय थिंक 1000च्या आसपास होते काहीतरी, 1000-1200च्या, तेव्हा ही साडी घेतलेली. आणि याच्यावरचा ब्लाऊज हे बघा, साडी अशी आहे. तर माझ्या रील्समध्ये असेल बहुतेक, म्हणजे इंस्टाग्रामला मी ज्या रील्स पोस्ट केल्यात त्याच्यामध्ये असेल याची, हे म्हणजे ही साडी पूर्ण तुम्हाला दिसेल. आणि जर फोटो असेल तर मी बाजूला लावेलच. तर आता दुसरी साडी दाखवते. याचा ब्लाऊज एकदम सिंपल मी शिवलेला, कारण तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं आणि मला कळत पण नव्हतं की ब्लाऊज कसे शिवायचे, काहीच कळत नव्हतं. तर एकदम सिंपल असा ब्लाऊज शिवलेला आहे. तर हा बघा, एकदम सिंपल ब्लाऊज आहे, काहीच नाही, मागून गोल गळा आहे, एकदम जुन्या स्टाईलला शिवलेला आहे, जुना. तेव्हा असं गळा वगैरे काढायचं असं काय एवढं कळत नव्हतं, तर त्या पद्धतीने. तर जसं आता ठेवलेत मी, एक एक हाताला येईल तसं दाखवते, कारण पूर्ण ते उघडायला लागते. मला कपाट लावायचंच होतं, त्याच्यामुळे मग म्हटलं आज साडी कलेक्शन दाखवावं, कारण कपाट मला व्यवस्थित ठेवायचं आहे सगळेच कपडे. तर ही दुसरी साडी आहे पैठणी. तर
तर ही पण आय थिंक 6-7 वर्ष झाले घेतलेली आणि जास्त मी नेसलेलीच नाही आहे. तर याचा पण फोटो मला वाटतं आत्ता मी संक्रांतीला नेसलेली फोटो असेल तर बाजूला लावेलच मी. तर ही बघा पिंक कलर आहे याचा पण आणि बॉर्डरला या टाईपमध्ये मोर वगैरे आहेत आणि पैठणी म्हणल्यानंतर मोर तर असतातच. आणि ह्याचा पदर जो आहे ना तो दाखवते, ग्रीन कलरचा आहे आणि खालची जी बॉर्डर आहे ती पण ग्रीन कलरची आहे. आणि मी त्या दिवशी संक्रांतीला नेसलेली तेव्हा मी धुवून ठेवले, याला इस्त्री करायला द्यायची आहे, तर अजून काही दिलेली नाही मी. तर असा पदर आहे याचा बघा, याच्यावर पण मोर आहेत, असा आहे ग्रीन कलरमध्ये. आणि एक त्याच कलरच्या साड्या माझ्याकडे भरपूर येते. तर असा ब्लाऊज आहे याचा, पुढून काही नाही आहे, गळा वगैरे सिंपल आहे आणि पाठीमागचा गळा हा असा आहे बघा. असा याचा गळा. आणि तेव्हा मी 6-7 वर्षापूर्वी शिवलेला ब्लाऊज, तेव्हा मला लूज होत होता थोडा, पण आता बराबर बसायला लागला आहे. कारण खूप वर्षानंतर मी संक्रांतीला त्या दिवशी ही साडी नेसलेली. म्हटलं जास्त दिवस झाले की ही साडी नेसली नाही म्हणून ही साडी नेसलेली, तर परफेक्ट ब्लाऊज बसला आहे. तेव्हा माझी तब्येत कमी होती, आता थोडीशी वाढली आहे, तर आता परफेक्ट बसतं आहे. आणि ही साडी आहे आपली डेली वेअरसाठी. तर डेली तर मी घालत नाही, अशी कधीतरी गावी वगैरे गेल्यानंतर मी घालते. तर ही अशी आहे. तर ही ऑनलाईन मी मिशोवरून मागवली आणि खूप सुंदर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, नेसायला एकदम हलकी फुलकी आहे. तर एक सारखीच साडी आहे आणि ब्लाऊज ह्या कलरचा होता, तर मी ब्लाऊज शिवला नाही कारण रेड कलरचा ब्लाऊज माझ्याकडे होता, म्हणजे आहे, त्याच्यामुळे मी काय शिवला नाही. मग हे ब्लाऊजचं थोडंसं पीस मी पदर म्हणून, म्हणजे पदर काहीतरी एकसारखीच साडी आहे त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी चेंज पदराला दिसावं म्हणून मी एवढाच ठेवलेला आहे त्याचा ब्लाऊज पीसचा. हे कट नाही केलेला कारण मला शिवायचा नव्हता, त्याच्यामुळे ब्लाऊज ऑलरेडी माझ्याकडे होता रेड कलरचा, त्याच्यामुळे मग मी हे असं ठेवलं आहे कारण हे पदर म्हणून थोडंसं समजून यावं म्हणून. तर ही मिशोवरून मागवलेली आहे. आणि याच्यामध्ये अजून एक साडी आहे पण ती मी वापरत नाही, ठेवली आहे मी, वेगळा कलर आहे. कारण आपल्या घरी कोणतरी असं पाहुणे वगैरे आल्यानंतर अचानक लेडीज वगैरे त्यांना आपण साडी देतो, तर मी ठेवली आहे की असं कोणतरी आल्यानंतर मग द्यायला होईल. तर ही पण साडी मला वाटते 4-5 वर्ष झाले असतील मी घेतलेली. तर ही नेक्स्ट, तर ही अशी साडी आहे, ही पण डेली वेअर आहे. डेली वेअरसाठी मी घेतलेली, आय थिंक 300-400 रुपयामध्ये काहीतरी घेतलेली, एवढं आठवत नाही आहे. तर अशी आहे ही साडी. आणि हे बघा मी ही मार्केटवरूनच घेतलेली साडी आणि याचा ब्लाऊज एकदम सिंपल आहे, रेड कलरचा शिवलेला आहे. या सगळ्या साड्यांच्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतीलच. इंस्टाग्रामला जर अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला. इंस्टाग्राम माझा आय डी आहे वर्षा भागवत 06, हा आय डी आहे माझा, मी खाली मेन्शन पण करेन. तर तुम्ही अजून पण मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर ही एक बघा साडी आहे. तर ही पण इथे गुरुवारचा बाजार बसतो तर तेव्हा मी घेतलेली आहे आणि ह्या पण साडीला आय थिंक 5-6 वर्ष तरी नक्कीच झालेत. आणि ही साडी घेतली होती फक्त 300 रुपयामध्ये काहीतरी घेतलेली, 300-350मध्ये. तर ह्याचा पण मी ब्लाऊज शिवला नाही, ह्याच्यावर ब्लॅक कलरचा ब्लाऊज खूप छान दिसतो तर मी ब्लॅक कलरचाच घालते. आणि हा ऑरेंज कलर आहे बघा,
पिंकिश दिसतोय पण ऑरेंज असा पिंकिश ऑरेंज आहे. आणि याच्या प्लेन आहे साडी, काहीच नाही आतमध्ये, पूर्ण प्लेन आहे. फक्त खाली पट्टी अशी आहे त्याची, अशी वाजते बघा. तर अशी कागदासारखी अशी पट्टी लावलेली आहे. एकदम प्लेन आहे पण नेसल्यानंतर खूप छान वाटते, पार्टी वेअर वाटते. ब्लाऊज चांगला घातला ब्लॅक वगैरे तर खूप छान दिसते साडी. रील्स आहेत माझ्या ह्या साडीवरती पण. आणि ह्याची जी पट्टी आहे त्याला अशी चकमक आहे, म्हणजे ती साडी नेसल्यानंतर पूर्ण अंगाला लागते अशी चकमक आहे ह्याला. पूर्ण प्लेन आहे साडी. कोणती साडी तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉग बघा. आता नेक्स्ट एक मिनिट. आत्ता जी ही साडी मी तुम्हाला दाखवली ना, याची चकमक मी बोलले ना पडते, सगळे अंगाला लागते, पूर्ण ड्रेसवर माझ्या पडली आहे. आत्ता पण सगळं चकचक चकचक दिसायला लागले. तर ही बघा, ही साडी आहे, ही मी दारावरती जे विकायला येतात त्यांच्याकडून ही घेतलेली आहे. आणि ही साडी घेतलेली आहे 600 रुपयाला. तर दारावरती ते गुजराती का मारवाडी लोक येतात विकायला साडी, त्यांच्याकडे खूप छान साड्या भेटतात. आणि जी पैठणी मी दाखवली ती पण मी दारावरतीच घेतलेली, म्हणजे खूप साऱ्या आम्ही कॉलनीतल्या बायकांनी घेतलेली. तर मी पण तेव्हा ती घेतलेली. तर ते अंकल येतात विकायला, त्यांच्याकडे खूप छान साड्या असतात आणि सगळेजण त्यांच्याकडून साड्या घेतात. दर गुरुवारी ते येतात, तर ती त्यांच्याकडून घेतलेली. आणि ही पण येतात दारावरती, त्यांच्याकडूनच घेतलेली. मला बघता क्षणी आवडली त्याच्यामुळे मग मी घेतली. आणि ही मी नेसली होती आराध्याच्या बड्डेला गेल्या वर्षी. तर 1 वर्ष झालं या साडीला, मला वाटतं 1-1.5 वर्ष झालं घेतलेली. आणि आराध्याच्या बड्डेचा फोटो आहे, मी साईटला लावेलच नेसलेली मी साडी. आणि इंस्टाग्रामवरती तर आहेत फोटो, जर तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टावरती पण बघू शकता. तर अशी आहे बघा साडी. असे आरसे आहेत इथं, छोटे छोटे आरसे आहेत इथं, म्हणजे आरसा नाही पण बोलू शकत, काय बोलतात त्याला, चकमक अशी चकचक करतात ते, आरशासारखं असतं ना ते आहे. आणि अशी बॉर्डर आहे प्लेन. आणि पदर बघा, पदराला थोडं हे असं आहे, लेस आहे अशी. तर ही पण नेसायला खूप इझी आहे, पटकन नेसून होते, चापून चुपून व्यवस्थित बसते आणि एकदम हलकी फुलकी आहे साडी. तर मला हलक्याच साड्या आवडतात ती, त्याच्यामुळे त्याच मी जास्त घेते. अशा जड मला साड्या नेसायला पण येत नाहीत आणि मला नेसायला येत नाही, त्याच्यामुळे मी जड साड्या घेत नाही, अशा हलक्या हलक्या साड्या घेते. तर असं आहे ब्लाऊज. इथे नॉड आहे, बस सिम्पलच आहे. मला जास्त ब्लाऊजमधलं कळत नाही कसं शिवायचं काय. जी माझी टेलरिन आहे, मी जिच्याकडं शिवते ब्लाऊज, तर तिला मी सांगते की तुम्हाला जसं छान वाटेल तसं शिवा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग ती तिच्या पद्धतीने शिवते. तर हा जो गळा आहे ब्लाऊजचा तो पण तिने शिवलेला आहे, मी काहीच सांगितलेलं नाही आहे. आता नेक्स्ट आहे ही. तर ही पण साडी मी दारावरच घेतलेली आहे. तो येतो मी बोलले माणूस त्याच्याकडून. तर ही पण एकदम सिंपल, एकदम नेसायला हलकी फुलकी साडी आहे. आणि मला अशाच साड्या जास्त आवडतात. आणि मला बघता क्षणी मला ही पण आवडली होती. आणि हा कलर माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे हा कलर घेतला. आणि खूप छान साडी आहे, एकदम सिंपल आहे. असे गोल गोल बुट्टे आहेत ह्याच्यावरती, असे हा हे बघा अशा बुट्टे आहेत. आणि एकदम प्लेन आहे, बाकी काहीच नाही आहे. खाली बॉर्डर बघा अशी आहे. तर निर्यांच्या खाली अशी बॉर्डर आहे, हे बघा. हा आहे पदर आणि अशी डिझाईन आहे पदराला. आणि निर्यांच्या खाली एकदम बॉटम खाली ना अशी डिझाईन आहे. आणि बाकी प्लेन आहे साडी.
तर ही साडी घेतली होती मी आय थिंक 550ला घेतलेली. 550ला घेतलेली ही साडी मी. तर असा ब्लाऊज आहे त्या साडीचा. हे बघा, ब्लाऊजमुळं शो येतो साडीला. त्या ब्लाऊज घातला ना खूप सुंदर दिसते साडी. तर पाठीमागे हुक्सचा आहे, पाठीमागे हुक बनवलेत मी. असा आहे बघा पुढे, आणि नॉट आहे. तर नेक्स्ट साडी आहे ही. तर ही आहे काठा पदराची साडी. तर ही साडी मला घेतलेली आहे माझ्या नंदेच्या जावेने. जेव्हा घराची पूजा होती आमची तेव्हा घेतलेली आहे साडी ही. आणि मला तर वाटत होतं की ह्याचा मी ड्रेस शिवावा, पण जी माझी टेलर आहे ती बोलली की कशाला, खूप सुंदर साडी आहे आणि कशाला ड्रेस शिवते आहे, तू ब्लाऊजच शिव. मला तर अशा साड्या खूप आवडतात आणि तुला चांगली एवढी साडी मिळाली तर तू ड्रेस शिवते आणि ड्रेस पण तू एवढा घालणार नाही तर तू ब्लाऊजच शिव. मग मी ड्रेस शिवायचं कॅन्सल केलं आणि साडीचा ब्लाऊज शिवला. तर ही अशी आहे बघा. हा कलर आहे, अशी बॉर्डर आहे खाली. बॉर्डर खूप मोठी आहे आणि हा पदर आहे बघा असा. तर मला वाटलं की ह्या साडीचा ड्रेस छान होईल, त्याच्यामुळे मी बोलले होते ड्रेस शिवायचा, पण नाही शिवला. बघू. तर याचा फोटो असेल, मी दिवाळीत नेसलेली लक्ष्मीपूजनला ही साडी. तर फोटो असेल तर मी लावेलच बाजूला. आणि याच्यावर तर रील्स आहेतच आपल्या, तर रील्स पण तुम्ही बघू शकता. तर यात असा, आणि ह्याच्या स्लीव्स अशा फुग्याच्या शिवल्यात. 3/4 इथपर्यंत आहेत स्लीव्स. आणि याची बॉर्डर खूप मोठी होती, त्याच्यामुळे ती बोलली छान दिसेल पूर्ण स्लीव्जला लावल्यानंतर, त्याच्यामुळे असा शिवला आहे बघा. असा आहे. तर ही साडी एक आहे, पण आता ती साडी काकींच्याकडे आहे. काकींनी नेली होती नेसायला येल्लो कलरची. तर रील्समध्ये बघा तुम्हाला दिसेल. आता ती काकींच्या घरी काकींनी खूप दिवसांपूर्वी आय थिंक वटपौर्णिमेला की नाही, येल्लो कलरची साडी त्यांना नेसायची होती कधीतरी, त्यांच्याकडे नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी माझी नेली आणि ती अजून दिली नाही आणि मी पण मागितलेली नाही. तर ते कधी त्यांच्या लक्षात येईल तेव्हा देतील, कारण त्या कामाला जातात, त्यांच्या लक्षात नाही राहत द्यायचं. ते संध्याकाळी येतात, सकाळी जातात. तर हा असा आहे बघा. आणि बॅक साईड त्याची अशी आहे. असं आहे. हुक्स पाठीमागे येते आणि नॉट आहे इथे. ही नॉट आहे. असं आहे. तर ही पण प्लेन साडी आहे, येल्लो कलरची एकदम प्लेन साडी आहे. आणि पिंक कलरची थोडीशी त्याला बॉर्डर आहे. बस पिंक ग्रीन पिंक ब्ल्यू आणि 3 कलरचे त्याच्यामध्ये हे आहेत, असे बुट्टे बुट्टे आहेत आणि बाकी प्लेनच आहे ती साडी. तर आता ही साडी आहे मी दसऱ्याला घातलेली, तुम्ही रील्समध्ये बघितली असेल. तर ही अशी साडी आहे. तर ही मला काकींनी दिली आहे साडी, पूजा होते आय थिंक आमची. तर बघा, पिंक कलर आणि ब्ल्यू कलर 2 कलरमध्ये आहे. त्याचे काठ असे आहेत. हे खालची साईड आहे, असे काठ आहेत. आणि ही पण साडी ट्रेनिंगला होती मध्ये, तर त्यांनी मला पूजेवेळेस दिली आहे. तर मला खूप आवडली, त्याच्यामुळे मग मी ब्लाऊज शिवला. आणि ब्ल्यू कलर आणि पिंक कलर आहे आणि असा पदर आहे त्याचा.
हा आहे पदर. ह्याच्यामध्ये ह्या पण साडीवल्या रील्स आहेत आणि मी नेसली होती पहिल्यांदा. मी आत्ता दसऱ्याला गेलेले, दसऱ्याला यात्रा असते आमची, तेव्हा नेसलेली ही साडी. तर ही पण नेसल्यानंतर खूप छान वाटते आणि दिसते काठापदराची आहे. दिसते अशी जाड खूप असेल किंवा काय, पण नाही, खूप हलकी साडी आहे, नेसायला एकदम मस्त आहे, हलकी फुलकी. स्लीव्ज बघा, ह्याच्या पण स्लीव्ज मोठ्याच ठेवल्या आणि पाठीमागे असा गळा आहे. आणि नॉड आहे खालून, जे इथे आहे लास्टला. तर इथून अशा कमरेच्या इथून आता फॅशन निघाली आहे तसं आहे. नॉड इथून अशी बांधायची पाठीमागे, ती आहे. तसा ब्लाऊज शिवला आहे. आणि हे सुद्धा माझ्या टेलरनं म्हणजे तिनंच सजेस्ट केलं मला की असा ब्लाऊज शिवा, मग तसा शिवला मी. तर तो पण खूप छान वाटतो घातल्यानंतर. आणि नेक्स्ट साडी आहे तर ही आहे रेडी टू विअर साडी. तर ही पूर्ण प्लेन आहे, ब्राऊन कलर, चॉकलेटी कलर आहे बघा, पूर्ण प्लेन आहे. ह्याचं सूत पण वेगळंच आहे, मला सांगता येणार नाही, एकदम सॉफ्ट आहे, कोणतंही सूत काय माहीत नाही. तर असा हा पल्लू आहे. तर इथे डिझाईन आणि ब्लाऊज. तर याच्यावर सुद्धा रील्स आहेत आणि फोटो असेल तर मी बाजूला लावेलच फोटो. तर अशी आहे बघा साडी ही. आणि रेडी टू वेअर 5 मिनिटामध्ये तयार साडी नेसून आपण. आणि ही साडी घेतली मी ऑनलाईन, माझी इंस्टाग्रामवरती मैत्रीण झालेली आहे, तर विद्या म्हणून. तर म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्या ताई. तर त्यांच्याकडून मी, तर त्या रिसेलिंगचा हे करतात ना, त्यांचं रिसेलिंगचं आहे साड्यांचं. तर त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड केलं आणि मला त्याच्यामध्ये ही साडी आवडली, मग मी त्यांच्याकडून मागवली आहे. तर ही 1650ला मला बसली, म्हणजे शिपिंग सकट, शिपिंगचे आय थिंक 100 रुपीज घेतलेले त्यांनी. तर शिपिंग सकट 1650 रुपयाला ही साडी मला भेटली. हा बेल्ट आहे इथे लावायचा असा, साडी नेसल्यानंतर खूप छान वाटतो. तर रेडी टू वेअर साडीचं मला हे प्रॉब्लेम झाला, कारण माझी तब्येत खूप बारीक आहे आणि रेडी टू वेअर साडी म्हटल्यानंतर ना ते साईज वगैरे काही नसते. आणि घेतल्यानंतर आल्यानंतर मी घालून बघितली तर खूप लूज. म्हटलं आता काय करायचं, मग मी माझे टेलर आहे तिला सांगितलं, मग तिने एकदम परफेक्ट मला करून दिली आहे. आणि ही साडी नेसलेली मी मार्गशीर्ष महिन्यातलं, जेव्हा मी उद्यापन केलं गुरुवारचं, तेव्हा ही साडी नेसलेली आहे. ब्लॉग पण आहे आपला, रील्स पण आहेत, तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. तर असा ब्लाऊज आहे त्याचा. तर ते फोटो त्यांनी दाखवलेले, त्याच्यामध्ये ते पोस्टर्स दाखवतात, त्याच्यावर स्लीवलेसच घातलेले फोटोज होते. मला छान वाटले. आणि माझी पण तब्येत काही जास्त नाही आहे, त्याच्यामुळे नाजूक ह्याला स्लीवलेस म्हटलं छान वाटतील, त्याच्यामुळे स्लीवलेस ठेवलेत. याच्याबरोबर स्लीवसुद्धा मिळालेल्या आहेत, पण मी लावल्या नाहीत. म्हटलं बघू स्लीवलेस कसं वाटतंय, जर स्लीवलेस चांगलं नाही वाटलं तर मग स्लीव्स लावता येतील. तर बघा असं आहे. आणि इथे असे पट्टी लावलेल्या आहेत बघा, अशा पट्ट्या आहेत. ह्या एकदम सिंपल साडीने अशा पट्ट्या फक्त इथे लावलेत खड्यांच्या, त्याच्यामुळे खूप त्याला शो येतो, घातल्यानंतर खूप छान वाटते. तर ब्लाऊज पण मला खूप मोठा झालेला, खूप म्हणजे मला टेन्शनच आलेलं, आता ब्लाऊजचं कसं काय होणार. एवढी साडी तर मागवली आहे, पण काय होणार. पण जी टेलरीन आहे तिनं व्यवस्थित साईडला, त्याच्या ब्लाऊजच्या इथे साईडला ना चेन असते बघा, तशी चेन होती. आणि मग मी तर बोलला आता चेन काढल्यानंतर कसं होईल, तर मग तिनं मला सगळं व्यवस्थित करून दिलं. चेन काढली आणि पाठीमागे हुक बनवलेत बघा, असे पाठीमागे हुक बनवून व्यवस्थित अगदी परफेक्ट मापात बनवून दिला ब्लाऊज मला. तर हा रेडीमेड घेतलेला ब्लाऊज तुम्ही बघितलाच असेल इंस्टावरती. तर ब्लॅक आणि रेड कलरचे 2 ब्लाऊज घेतले मी, कारण ब्लॅक आणि रेड सगळ्यालाच मॅच होतं, त्याच्यामुळे 2 ब्लाऊज मी रेडीमेड घेतले. तर हा नेटचा आहे
आता नेक्स्ट दाखवते. फ्रेंड्स, हा साडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि पार्ट दुसरा पण येईल, कारण खूप मोठा ब्लॉग होत होता. त्याच्यामुळे मग मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भाग करणार आहे. कारण एवढ्या तर साड्या नाहीत माझ्याकडे, पण तरी पण मोठा होत होता ब्लॉग. त्याच्यामुळे मग मी 2 पार्ट करते. आज एक दाखवते, नंतर उद्या दुसरा टाकेल. तर दोन्ही माझ्या पार्टला खूप सारं प्रेम द्या. तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. असा सपोर्ट मला राहू द्या. तर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.